All of you listen carefully. The last lecture we will study about the chemical changes and physical changes, and the part of an the introduction part of an chemical reaction and equations. Then the today we will discussing about the most important thing, and the first point in this chapter it is called a chemical reactions. तर रासायनिक अभिक्रिया विषयीचा हा पहिला पॉइंट आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. देन लिसन केअरफुली. फर्स्ट ऑफ ऑल, what is a meant by a chemical reaction? केमिकल रिॲक्शन म्हणजे नेमकं काय आहे, आपण त्याला कशाला म्हणतो केमिकल रिॲक्शन, त्याच्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. देन लिसन केअरफुली. सर्वांनी काळजीपूर्वक ऐकायचं आहे. द केमिकल रिॲक्शन is the process in which the chemical reaction is the process in which some substance undergo bond, some substance undergo bond breaking and are transformed into a new substance by formation of new bond. It is, or this process is called chemical reaction. A chemical reaction is a process. केमिकल रिॲक्शन ही एक प्रक्रिया आहे. इन विच, ज्यामध्ये बघा त्याच्यामध्ये नेमकं काय होतं, इन विच सम सबस्टन्स अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग, काही सबस्टन्सचे हे बॉन्ड ब्रेक केले जातात, अँड आर ट्रान्सफॉर्म्ड, आणि त्यांचं रूपांतर होतं, ट्रान्सफॉर्म्ड इनटू न्यू सबस्टन्स, नवीन पदार्थामध्ये त्यांचं काय झालेलं आहे, रूपांतर झालेलं आहे. बाय द फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड, नवीन बंध निर्माण करत एक नवीन पदार्थ तयार झालेला आहे. म्हणजे जुन्या पदार्थाचे बॉन्ड ब्रेक होतात. The breaking of an some substance and produced by a new substance by a formation of new bond. जे नवीन बंध तयार झालेले आहेत त्या नवीन बंधापासूनच नवीन सबस्टन्सची निर्मिती झालेली आहे. दिस इज अ डेफिनेशन ऑफ अ केमिकल रिॲक्शन. तर ही केमिकल रिॲक्शनची व्याख्या आहे, डेफिनेशन आहे. द नेक्स्ट पॉइंट इज रिॲक्टन्स. रिॲक्टंट म्हणजे काय आहे, रिॲक्टन्स म्हणजे नेमकं काय सांगितलेलं आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. द सबस्टन्स टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन. द सबस्टन्स टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन called as reactants. बघा लक्षात, द सबस्टन्स टेकिंग अ पार्ट इन केमिकल रिॲक्शन, जो केमिकल रिॲक्शन मध्ये भाग घेतो त्याला आपण काय म्हणतो, रिॲक्टंट्स असं म्हणत असतो. त्याला आपण काय म्हणतो, रिॲक्टंट्स असं म्हणतो. पुढचा पॉइंट कोणता आहे, प्रोडक्ट्स. प्रोडक्ट म्हणजे नेमकं काय, द सबस्टन्स फॉर्म्ड as a result of chemical reaction by the formation of new bond are called products. पुढचा बघा, केमिकल रिॲक्शन मध्ये महत्वाचे घटक कोणकोणते आहेत, इट्स अन अ रिॲक्टन्ट्स. द रिॲक्टन्ट्स आर ब्रेक आवर बॉन्ड.
रिॲक्शन्सचे बॉन्ड हे ब्रेक होतात अँड प्रोड्युस्ड बाय द न्यू प्रोडक्ट. नवीन प्रोडक्ट तयार होतं. तर प्रोडक्टची डेफिनेशन मी आताच तुम्हाला सांगितलं. द सबस्टन्स फॉर्म्ड ॲज अ रिझल्ट ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनचा जो रिझल्ट आहे त्याच्यामध्ये नेमकं काय होतं, बाय द फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड आर कॉल्ड प्रोडक्ट. ज्या बॉन्डमध्ये हे बघा ज्याचं फॉर्मेशन हे नवीन संयुज बंध निर्माण होतं आणि त्या नवीन संयुज बंधापासून तयार झालेल्या पदार्थाला आपण काय म्हणतो, प्रोडक्ट असं म्हणत असतो. तर या ठिकाणी मी जर तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर मी या ठिकाणी तुम्हाला काय सांगू शकतो एक्झाम्पल. देन लिसन केअरफुली. द कोल इज बर्नड इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन और इन द एअर. जर आपण कोळशाला हवेमध्ये जर आपण जाळलं, तर कोलमध्ये आपल्याला काय मिळतं बाळांनो, इट्स अ कार्बन. कशापासून बनलेला आहे, कार्बन पासून. आणि एअर मध्ये काय आहे, ऑक्सिजन आहे. बघा, द कार्बन इज रिॲक्टेड विथ अन ऑक्सिजन इज बर्नड इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ज्यावेळेस आपण कोळशाला जर हवेमध्ये आपण जाळ लावला तर त्याच्यामधून काय बाहेर पडतो, धूर बाहेर पडताना तुम्ही बघितला आहे. त्याच्यामधून असंख्य प्रकारच्या ऊर्जा बाहेर पडतात, एनर्जी बाहेर पडते, लाईट एनर्जी, हीट एनर्जी, बरोबर आहे. ठीक आहे, हे सगळं बाहेर पडत असतं. पण त्याच्यासोबतच एक घटक जो बाहेर पडतो, इट्स अन गॅस. गॅस सुद्धा बाहेर पडत असतो. म्हणून कोल आर बर्नड इन द एअर, देन द कार्बन इज रिॲक्टेड विथ अन ऑक्सिजन अँड प्रोड्युस्ड बाय द कार्बन डायऑक्साइड, दॅट इज द CO2. म्हणजेच काय, या ठिकाणी मी तुम्हाला सांगू. आता रिॲक्टन्स काय काय झाले या ठिकाणी तुम्हाला समजलं बाळांनो. द रिॲक्टन्स इज अ कार्बन अँड ऑक्सिजन. रिॲक्टन्स काय झाले या ठिकाणी, कार्बन आणि ऑक्सिजन ह्या दोघांमध्ये अभिक्रिया झाली, हवेमध्ये दोघांमध्ये अभिक्रिया झाली. ज्यावेळेस आपण त्यांना कोलला जाळ लावलं, बघा लक्षात, जाळ लावल्याच्या नंतर ऑक्सिजन आर हेल्प्स टू द कंबशन. दिस इज अन प्रॉपर्टी ऑफ अन ऑक्सिजन. हे ऑक्सिजनचे गुणधर्म आहे जो की काय करतो, जाळण्यासाठी मदत करतो. ज्वलनाला मदत करण्याचं काम ऑक्सिजन करतं. म्हणून ज्यावेळेस तुम्ही कोळशाला हवेमध्ये जाळ लावलात त्यावेळेस आपोआप ऑक्सिजनशी त्याचा संयोग पावला गेला, रिॲक्शन झाली, केमिकल रिॲक्शन झाली आणि त्याच्यामधून जो प्रोडक्ट बाहेर पडला, इट्स अ कार्बन डायऑक्साइड. तो कोणता प्रोडक्ट होता, कार्बन डायऑक्साइड बाहेर पडलेला आहे. देन लिसन केअरफुली. This is the example of that is reactants and products. खाली सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे बघा. फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस, अ कंबशन ऑफ कोल इन एअर is a chemical reaction. In this reaction, coal, it's a carbon and oxygen from air are the reactors. Reactants, while carbon dioxide is the product. The chemical reaction is represented by write a chemical equation. आता ही रिएक्शन दाखवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, केमिकल इक्वेशन लिहिण्याचा प्रयत्न करावा लागेल. आता केमिकल इक्वेशन तुम्हाला येऊन जाईल. कशा पद्धतीने असेल केमिकल इक्वेशन, बघा, C+O2 म्हणजे काय, कार्बन प्लस O2 गिव्हजच्या वरी बाणोवरती काय असेल, बर्नड. बघा, जाळ लागलेला आहे, बर्नड. ठीक आहे, आणि त्याच्यापासून काय तयार झालेला आहे, इट्स अ कार्बन डायऑक्साइड. बघा, कार्बन डायऑक्साइड काय आहे बळवणं, आपलं प्रोडक्ट आहे. ठीक आहे, तर इथंपर्यंत आपण या ठिकाणी बघितलेला आहे. ठीक आहे, तर याच्या पुढे आपण पुढचा पॉइंट आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. देन लिसन केअरफुली. सम ऑफ द सायंटिस्ट ऑफ द 18th and 19th century carried out a fundamental experiment on a chemical reaction.
तर ह्या केमिकल रिॲक्शनवरती वेगवेगळ्या सायंटिस्टना 18व्या शतकात आणि 19व्या शतकात एक वेगवेगळे प्रयोग त्यांनी केलेले आहेत, मांडलेले आहेत. तर त्याच प्रयोगाविषयी आपण ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, आज अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, आता शक्यतो ऍक्टिव्हिटी याच्यामधले मी 2 ते 3 ऍक्टिव्हिटी तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण लागलीच पुढच्या पॉइंटला सुरुवात करणार आहोत. तर बघा, लक्ष द्या, टोटल साधारणतः जर बघितलं तर आपल्या इथं 5 ते 6 ऍक्टिव्हिटी मी या ठिकाणी दिलेला आहे, पण एक फ्लो चार्टच्या स्वरूपामध्ये ते आहे. देन लिसन केअरफुली. ऍक्टिव्हिटी नंबर फर्स्ट. टेक अ स्पूनफुल ऑफ अ limestone powder in an evaporating dish. Heat it strongly on high blue flame. म्हणजेच काय, उच्च तापमानावरती आपल्याला लाईमस्टोन पावडरला काय करायचं आहे, बघा लक्ष द्या, उष्णता द्यायची आहे. ऑन हिटिंग, बघा नेमकं काय होतं, नेमकं उष्णता दिल्याच्या नंतर नेमकं काय होतं या ठिकाणी सांगितलेलं आहे. On heating, a strong limestone break down to the form of carbon dioxide and calcium oxide. ज्यावेळेस तुम्ही लाईमस्टोनला उष्णता देता, we will be burned the limestone in high flame. बघा, उच्च तापमानावरती ज्यावेळेस आपण त्याला उष्णता द्यायला लागतो त्यावेळेस त्याचं काय होतं, रिॲक्शन होती, अभिक्रिया होते. जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, कोळशाला जर आपण हवेमध्ये जाळलं म्हणजे उष्णता दिली, हीट दिली, तर त्यानं ऑक्सिजन सोबत संयोग पावलं आणि त्याच्यामधून बाहेर पडला प्रोडक्ट. तो कोणता होता, कार्बन डायऑक्साईड. तशाच पद्धतीने आपण पुढे काय करणार आहोत, तर लाईमस्टोनची जी पावडर आहे त्या पावडरला उष्णता या ठिकाणी दिलेली आहे, देणार आहोत. आता उष्णता दिल्यावर नेमकं काय झालं, द लाईमस्टोन, बघा, द कंडेन्स्ड फॉर्म्युला ऑफ एन लाईमस्टोन इज CaCO3. CaCO3 हा काय आहे, कंडेन्स्ड फॉर्म्युला, गिव्स CaO. बघा लक्षात आहे, दिस इज अन कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2 इज रिलीज्ड. म्हणजेच काय, ज्यावेळेस तुम्ही लाईमस्टोनला उष्णता दिला, अ हिटिंग ऑफ अ लाईमस्टोनला ज्यावेळेस तुम्ही उष्णता दिलात, देन अ प्रोड्युस्ड बाय ऑर फॉर्म्ड बाय अ 2 प्रोडक्ट्स. 2 प्रोडक्ट्सची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. द 2 प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड. द फर्स्ट प्रोडक्ट इज, इट्स अ कॅल्शियम ऑक्साईड. इट इज अ, बघा, कंडेन्स्ड फॉर्म्युला काय त्याचा, CaO, and second one is it is carbon dioxide. Then what is a chemical equation? केमिकल इक्वेशन कसं तयार होईल, आता हे जर तुम्ही सांगा म्हणलात तर मी या ठिकाणी तुम्हाला काय करतो, सांगण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. तर सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. बिलकुल आपसातमध्ये बोलण्याचा तर काही प्रश्नच नाही, पण सर्वांनी काय करायचं आहे, काळजीपूर्वक या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. देन लिसन केअरफुली. आता बघा, लक्ष द्या बाळांनो, तर लाईमस्टोन ज्यावेळेस उष्णता दिलं जातं, लाईमस्टोन आपण कंडेन्स्ड फॉर्म्युला काय आहे लाईमस्टोनचा, एकच मिनिट बघा, ठीक आहे. तर बघा, लाईमस्टोनचा फॉर्म्युला आहे CaCO. ठीक आहे, आपल्यापाशी पेन नसल्यामुळं थोडंसं अडचण येऊ शकते. 3 CaCO3 इज हिटेड, उष्णता दिलेली आहे, इज हिटेड. बघा लक्ष द्या, H म्हणजे काय, हिटेड, उष्णता दिलेली आहे. अँड फॉर्म्ड बाय द 2 प्रोडक्ट्स, इट इज अ CaO प्लस CO2 रिलीज्ड. बघा लक्ष द्या. आता ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते ज्या वेळेस लाईमस्टोनला तुम्ही काय देता, उष्णता देता, हीट देता. एक्झॅक्टली दिस, बघा, रिॲक्शन ऑर इक्वेशन आर फॉर्म्ड. आता ह्याला तुम्ही वाचणार कसं, आता हे झालं इक्वेशनच्या स्वरूपामधून लिहिलं. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो रिॲक्टंट्स कोणते असतात आणि प्रोडक्ट कोणते असतात, आणखी तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. मी रंग बदलत आहे.
मी या ठिकाणी पिवळ्या रंगाचा डॉट घेतोय जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल. दिस इज अ सेट टू बी रिॲक्टन्स. याला आपण काय म्हणतो? रिॲक्टन्स म्हणतो. आणि हे जे दोन तयार झालेले आहेत, हे पहा, हे दोन्ही प्रोडक्ट आहेत. हे तयार झालेले काय आहेत? प्रोडक्ट आहेत. हे रिॲक्टन्स आणि हे प्रोडक्ट. म्हणजे तुमच्या डाव्या बाजूला रिॲक्टन्स आहेत आणि तुमच्या उजव्या बाजूला प्रोडक्ट तयार झालेले आहेत. तर दिस इज अ केमिकल इक्वेशन ऑफ अ लाइमस्टोन. बघा, पुन्हा एकदा मी ही ऍक्टिव्हिटी नंबर फर्स्ट वाचून दाखवतो. टेक बघा, स्पूनफुल ऑफ लाइमस्टोन पावडर इन an evaporating dish. Heat it strongly on high blue flame. म्हणजे काय? उच्च तापमानाखाली आपल्याला लाइमस्टोन पावडरला हे उष्णता द्यायची आहे, हीट करायचं आहे. हीट केल्याच्या नंतर काय झालं बघा? हीट झाल्याच्या नंतर सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. द लाइमस्टोन इज हीटेड, then produced by the limestone. The condensed formula of limestone is CaCO3. CaCO3. This is the condensed formula and produced by the two products, which are, that is the calcium oxide and second one is the carbon dioxide. The calcium oxide is denoted by CaO and कार्बन डायऑक्साइड इज रिलीज्ड. वरती बाण दाखवलेला आहे, याचा अर्थ तो हवेमध्ये निघून गेलेला आहे. इट इज कॉल्ड रिलीज्ड. त्याला आपण काय म्हणतो? रिलीज्ड. आणि आपण त्याला उष्णता दिलेली आहे म्हणून या एरो वरती हीट आपण या ठिकाणी दाखवलेली आहे. Then this is a first example of a chemical equation and chemical reaction. तर तुम्हा सर्वांना हे समजलं असेल. ठीक आहे. तर बघा, आता आपण पुढचा पॉइंट या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत, शिकवणार आहोत. Then we will study in the first example of a chemical reaction. It's a limestone. कोणते आपण बघितलं एक्झाम्पल मध्ये? लाइमस्टोन बघितलेला आहे. तर आता आपण दुसऱ्या एक्झाम्पलचा अभ्यास या ठिकाणी करून पाहणार आहोत, कशा पद्धतीने होतं. आता दुसरे एक्झाम्पल काय बाळांनो? इट्स ऍड अ झिंक डस्ट इनटू द कॉपर सल्फेट. तर झिंकची जी डस्ट आहे हे कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये आपल्याला टाकायची आहे, ऍड करायचं आहे, मिक्स करायचं आहे. पुन्हा एकदा वाचतो, काय सांगितलेलं आहे? ऍड झिंक डस्ट, ऍड झिंक डस्ट इनटू द कॉपर सल्फेट सोल्युशन. आता बघा नेमकं याच्यामध्ये काय होतं. ज्यावेळेस आपण झिंकची डस्ट कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये ऍड करतो त्यावेळेस नेमकं काय होतं? द आन्सर इज when the zinc dust is added into the blue colored aqueous solution of copper sulfate. बघा, ज्यावेळेस तुम्ही झिंकची डस्ट हे ब्ल्यू कलर मध्ये असलेल्या कॉपर सल्फेट मध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍड करता, देन द कलरलेस झिंक सल्फेट सोल्युशन इज फॉर्म्ड. म्हणजेच काय? सुरुवातीला कॉपर सल्फेटचं जो कलर होता तो कलर कसा होता बाळांनो? इट्स अ ब्ल्यू कलर्ड aqueous solution of copper sulfate. Then colorless zinc sulfate solution is formed. बघा, या ठिकाणी व्यवस्थित सांगितलेलं आहे. when we are added the zinc dust
इन द कॉपर सल्फेट सोल्युशन. जर आपण झिंक डस्ट कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये जर आपण ऍड केलं तर काय होतं नेमकं, काय अभिक्रिया होते? The reaction is formed by colorless zinc sulfate solution. तर त्यावेळेस कलरलेस झिंक सल्फेट सोल्युशन तयार होतं. The zinc dust, the condensed formula of an zinc dust is CuSO4. Listen carefully. बघा, मी या ठिकाणी लिहून दाखवणार आहे. तुम्हाला केमिकल इक्वेशन मी या ठिकाणी लिहून दाखवणार आहे, तरी सर्वांनी याकडे व्यवस्थित स्क्रीनवरती लक्ष द्यायचं आहे. The condensed formula of zinc dust is CuSO4. ठीक आहे, हे आहे ॲक्वस सांगितलंय, AQ ॲक्वस आहे. बघा, जसं सांगितलं तिच्या खाली लगेच ॲक्वस सांगितले ना, ॲक्वस. समजा एखादा प्रोडक्ट या ठिकाणी जर लिक्विड असेल तर याच्या ॲक्वसच्या ठिकाणी काय येईल? लिक्विड येईल. सॉलिड असेल तर सॉलिड येईल. गॅसेस असेल तर गॅसेस येईल. बरोबर आहे. द झिंक डस्ट आर रिॲक्टेड विथ, कोणासोबत रिॲक्शन झाली? बघा लक्ष द्या, कोणासोबत झाली बाळांनो? कॉपर सल्फेट. कोणासोबत? कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेटचं काय आहे? सॉरी, हा बघा लक्ष द्या. द ब्ल्यू कलरलेस ॲक्वस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट सोबत त्याची रिॲक्शन झालेली आहे. झेडयू. ठीक आहे, सोल्युशन आहे. यस, बरोबर आहे. घ्यूज. तर आता आपण बघूया प्रोडक्ट काय तयार झालेले आहेत. ठीक आहे, प्रोडक्ट मध्ये काय सांगितलंय? देन अ कलरलेस झिंक सल्फेट. कोणता सल्फेट? कलरलेस झिंक. झिंक सल्फेट कंडेन्स्ड फॉर्म्युला ZuSO4. बघा, कलरलेस झिंक सल्फेट अँड बघा लक्ष द्या. त्याच्यानंतर आणखी दुसरा प्रोडक्ट काय सांगितलेला आहे? इट्स अँड अ सोल्युशन इज फ्रॉम्ड. झिंक सल्फेट सोल्युशन इज फ्रॉम्ड इट्स अँड अ Cu. बघा लक्ष द्या, हा आहे सॉलिड मध्ये. ठीक आहे, आणि हा आपल्याला आढळतो ॲक्वस मध्ये. हे Q. ठीक आहे, तर बघा लक्ष द्या. आता हे जर रिएक्शन तुम्ही बघितली तर ह्या रिएक्शन मध्ये तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल. तर काय सांगितलं या रिएक्शन मध्ये? नेमकं कोणती प्रक्रिया झाली बाळांनो? द रिएक्शन इज फ्रॉम्ड ऍड द झिंक डस्ट इनटू द कॉपर सल्फेट सोल्युशन. झिंक डस्टला कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये ऍड केलेलं आहे. देन लिसन केअरफुली, दिस इज अ झिंक डस्ट. हे आहे झिंक डस्ट, जे की आपण कशामध्ये ऍड केलं? आर ऍडेड. बघा, ऍडेडला हिरव्या शाईने दाखवतो. आर ऍडेड इनटू द, याच्यामध्ये ऍड केलेला आहे. बरोबर आहे. ऍडेड इनटू द कॉपर सल्फेट सोल्युशन, ॲक्वस कॉपर सल्फेट सोल्युशन. द ब्ल्यू कलर्ड ॲक्वस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये आपण ऍड केलं. ज्यावेळेस ह्या दोघांची बेरीज झाली म्हणजे ऍडिशन झाली. बघा, ऍडिशन मी तुम्हाला वापस येलो अक्षराने दाखवतो. ह्या दोघांची या ठिकाणी काय झाली? ऍडिशन झाली. ऍडिशन झाल्याच्या नंतर या दोघांपासून दिस इज अ टू रिॲक्टन्स. हे येलो शाईने जे सर्कल मारले ना, हे दोन्ही रिॲक्टन्स आहेत. या दोन रिॲक्टन्स पासून इकडे दोन प्रोडक्ट तयार झाले. बघा, ते एक सोल्युशन आहे, जे सोल्युशन या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर ते कोणतं सोल्युशन तयार झालं? द सोल्युशन इज, बघा वापस एकदा मी इक्वेशन पूर्णपणे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ऍड द झिंक डस्ट इनटू द कॉपर सल्फेट सोल्युशन. आता झिंक डस्टला कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये आपण ऍड केलंय. तर नेमकं काय तयार झालं? वेन द झिंक डस्ट इज ऍडेड into the blue colored aqueous solution of copper sulfate, then त्याच्या नंतर काय तयार झाले? बघा,
the colorless zinc sulfate solution is formed CuSO4. This is a zinc sulfate solution. हे जे तयार झालेलं आहे इट्स अ कलरलेस सोल्युशन. अगोदर इकडं ब्ल्यू कलर्ड होतं, पण या ठिकाणी आहे का? बिलकुल नाही, कारण केमिकल रिॲक्शन झाली आणि दिस इज द कलरलेस झिंक सल्फेट सोल्युशन या ठिकाणी तयार झालेला आहे. दिस इज टू एक्झाम्पल्स ऑफ अँड केमिकल रिॲक्शन्स. तर हे 2 एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहू शकतो, जे की आपण व्यवस्थित समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर बघा लक्षात. तर मुख्यत्वे ह्या ठिकाणी समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे की रिॲक्टन्स कशाला म्हणतात, प्रोडक्ट्स कशाला म्हणतात, रिॲक्टन्स हे कशा पद्धतीने कार्य करत असतात, त्यांच्यापासून प्रोडक्ट कशा पद्धतीने तयार होत असतात, प्रोडक्ट तयार झाल्याच्या नंतर त्यांच्या प्रॉपर्टीज मध्ये सुद्धा बदल होतो. बरोबर, हे आपण सगळा अभ्यास एकंदरीत इथपर्यंत केलेला आहे. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा पॉइंट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, तर अभ्यास करा, व्यवस्थित समजलं असेल. बरोबर आहे.